तनुजा दुर्गा देवीची परमभक्त होती. तिचे वडील गावाच्या मंदिरातच गुरुजी होते. देवी दुर्गाचा आशीर्वाद आणि देवाची मर्जी हे मानत असून तनुजाने गावातीलच एक शैलेश नावाच्या मुलासोबत लग्न करून घेतले. पण ती जेव्हा तिच्या सासरी गेली तेव्हा तिने पाहिले की तिच्या दोन्ही जावा तिच्यामुळे आनंदी नाहीये. आई, तुम्ही तर इतके विविध पक्वान तयार करत आहात, जणू घरात सून नाही तर कोणी देवी आली आहे. बरोबर म्हणत आहात ताई तुम्ही. असं वाटतंय की लहान सून घरात खूप पैसे घेऊन आलेली आहे. पण ती खरंच काही घेऊन आली असती तर बरंही वाटलं असतं. तिने तर काहीच हुंडा नाही आणलाय. एकतर भाऊजी काही काम करत नाही, फक्त वंठळासारखे इकडे तिकडे फिरतात. त्यावर बायको सुद्धा अगदी भिकारणी घेऊन आले. हे तुम्ही दोघी कसे बोलत आहात? लग्न करून आत्ताच सून घरात आली आहे. तिने जर असे सगळे बोलणे ऐकले तर तिला किती वाईट वाटेल. यामुळे आम्हाला काहीच फरक पडणार नाही आई. आम्हाला तर फक्त हेच म्हणायचे की या घरात त्याचेच वर्चस्व राहील जिचा नवरा कमावतो. रूपा आणि सोनी त्यांच्या गोष्टी ऐकून तनुजाला खूप दुःख होतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. तेवढ्यात शैलेश तिथे येतो. तो तनुजाला तिच्या रडण्याचे कारण विचारतो तर तनुजा त्याला सांगून देते. शैलेशला राग येतो आणि तो आपल्या आईला बोलतो, आई, दोन्ही वहिन्या मला आजपर्यंत काहीही बोलल्या ते मी सहन केले, पण त्या जर तनुजाला काही बोलल्या तर परिणाम बरे होणार नाही. बेटा, इतका राग करू नको. हळूहळू सर्व काही बरे होईल. तुम्ही रागवू नका, मी सांभाळून घेईन. माझ्यामुळे दोन्ही वहिन्यांना काही बोलू नका. दुसऱ्या दिवशी शैलेश सकाळी उठला, तयार झाला आणि आपल्या दोन्ही भावांसोबत बोलू लागला. दादा, आजपासून मी सुद्धा आपण दोघांसोबत दुकानात जाणार आणि कामं करणार. अरे नाही, मी आणि दिवाकर दुकान बरोबर सांभाळू. तुझे आत्ताच लग्न झालेले आहे. काही दिवस सुनेसोबत घालव. गरज असेल तर दोघे काही दिवस फिरून या. पण दादा, पण वगैरे काही नाही. सांगितलं ना तुला, दुकानात येण्याची काही गरज नाही. दोन्ही भावांनी शैलेशला दुकानात येण्यासाठी सरळ नाही म्हटले. मी तुला आधीसुद्धा म्हटले की तू तुझ्या भावांसोबत दुकानात जात जा म्हणून, पण तू कधीच माझे ऐकले नाही. शैलेशला हे सर्व ऐकून वाईट वाटते आणि तो घरातून बाहेर निघून जातो. इकडे तनुजा पूजा करत असते. तेवढ्यात तिच्या दोन्ही जावा तिच्या जवळ येतात आणि म्हणू लागतात, तनुजा, तुला तर माहितीच आहे की या घरात कोणी नोकर नाहीये. सगळे काम आपणच करायचे असते. तेव्हा पूजा वगैरे करण्यात जास्त वेळ घालवण्याची गरज नाहीये बरं. त्यापेक्षा घरचे काम केलेले बरे. होय ताई, मी पूजा करते याचा अर्थ हा थोडीच आहे की मी घरच्या कामात मदत नाही करणार. मदत नाही करायची आहे तर घरचे सगळे काम तूच करायचे. तुम्ही दोघी किती त्रास देताय तिला. कालच तर लग्न झालंय तिचं आणि घराच्या सगळ्या कामाची जबाबदारी तिला देत आहात. बरं आई, तुम्ही खूपच प्रेम दाखवता हिच्यासाठी. इतके वर्ष मी आणि सोनी सगळे कामं करत होतो तेव्हा काही नाही झाले. आज खूपच प्रेम उमाळून येतं हिच्यासाठी. आई, तुम्ही त्रास करून नका घेऊ. मी सर्व काम करून घेईन. घरातले कामं करण्यात कसला त्रास, तसेही घरातच असते मी. तनुजाच्या दोन्ही जावा खूप त्रासिक होत्या. आता त्या दिवसभर आराम करायच्या आणि तनुजा दिवसभर घरचे कामं करायची. हे बघून तिच्या सासूला आणि शैलेशला खूप त्रास होत होता. अशात एकदा पुन्हा शैलेशने आपल्या भावांना सांगितले, दादा, आता पुरे झाले. मला सुद्धा दुकानावर बसून काम करायचे आहे. त्यामुळे आता आम्ही थांबणार नाही आणि दुकानात चलणार. हे बघ शैलेश, खरे तर हे आहे की आमची अजिबात इच्छा नाही आहे की तू या दुकानात यावे. या दुकानाला नीट आकार देण्यासाठी मी आणि दिवाकरनी खूप मेहनत केली आहे आणि आता तू म्हणशील की तू यात भागीदार होशील तर ते आम्ही होऊ देणार नाही. पण दादा, ही दुकान तर बाबांनी सुरू केली होती, त्यावर माझाही तेवढाच हक्क आहे. ही दुकान बाबांनी सुरू केली असेल, पण इतक्या दिवसांपासून आम्हीच ते दुकान चालवतो. यात तुझी काहीच मेहनत नाही आहे. आणि हो, आता ती दुकान माझ्या आणि किशन भाऊच्या नावावरही झालेली आहे. त्यामुळे आता तू याबद्दल काहीच विचार करू नकोस. तुला जर तुझे चांगले हवे आहे तर स्वतःसाठी काही दुसरे काम बघ. दोन्ही भावांच्या अशा वागण्यामुळे
शैलेशला खूप वाईट वाटले. त्या रात्री तो झोपू शकला नाही. तो रात्रभर विचार करत होता आणि रडत होता. सकाळी सूर्योदयाच्या आधीच तो उठला. त्याने आपली पत्नी तनुजाच्या नावाने एक पत्र लिहिले आणि तो घरातून निघून गेला. सकाळी आपला बिछाना आवरताना तनुजाला ते पत्र मिळाले. ती ते पत्र उघडून वाचते. तनुजा, मला क्षमा करशील. मी असं तुला काही न सांगता घर सोडून निघतोय, पण माझ्यावर विश्वास ठेव. मी लवकरच यशस्वी होऊन तुझ्याजवळ परत येणार आणि तो दिवस लवकरच येणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लवकर येईन. हे देवी आई, माझ्या पतीवर आपली कृपादृष्टी ठेव. माहीत नाही ते कुठे निघून गेलेत. त्यांना बरोबर रास्ता दाखव आई आणि त्यांची रक्षा कर. तनुजा ते पत्र आपल्या सासूला दाखवते, तर ती सुद्धा खूप दुःखी होते. याबद्दल तिच्या जावांना कळते तेव्हा त्या यावेळी सुद्धा टोमणे मारायला कमी करत नाही. मी तर आधीच म्हणत होते, भाऊजी काही कामाचे नाहीये. इथे तर कधी काही काम केलं नाही. आता लग्न करून एक अजून लोडणे आमच्या डोक्यावर आणून ठेवून निघून गेले. होय, अजून नाही तर काय, हिच्या नवऱ्याने हिला आपल्यावर त्रास म्हणून आणून ठेवलाय. आता तनुजाचे जगणे अजून कठीण झाले. आधीच नवरासोबत नाही, त्यावर जावांचा त्रास अधिकच वाढून गेला होता. आता तर रूपा आणि सोनी तनुजाला खूप त्रास देत होत्या. तिच्या सासूला याबद्दल वाईट वाटत होतं, पण त्या काहीच करू शकत नव्हत्या. तनुजा, अगं हे तनुजा, बहिरी झालीस की काय? ऐकू येत नाही? कधीचा आवाज देतेय? बोला ताई. हे आमचे सर्व कपडे धुवून टाक. आणि हो, आज जेवणात काही बरं बनव. एकसारखं तेच ते खाऊन मी हैराण झाले. बरं आहे. तनुजा काहीच न खाता घरचे सगळे काम करते. जेवण तयार करून ती टेबलावर लावते. अगं सुनबाई, तू तर सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. ये, आमच्यासोबत जेवायला बस. पुरे झालं सासूबाई, ती आमच्यासोबत बसून जेवणार नाही. ती रात्रीच्या उरलेल्या पोळ्या लोणच्यासोबत खाणार. तिच्या नवऱ्याने तर तिच्यासाठी इतकं सुद्धा ठेवलं नाहीये. तिने आमचा आभार मानला पाहिजे की आम्ही तिला उपाशी ठेवत नाही. याच प्रकारे तनुजा रोजच जाऊबाईंचा त्रास सहन करते. ती कधीच कोणाला काही बोलत नाही आणि आई दुर्गावर विश्वास करून आपले काम करते. तिचा विश्वास असतो की कधीतरी सर्व काही बरे होणार. एका दिवशी तनुजा दुर्गादेवीची पूजा करत होती. तुला किती वेळा सांगितलंय की आम्ही उठायच्या आधी घरचे सर्व काम करून ठेवत जा, पण तुला या पूजेतून वेळ मिळेल तेव्हा. आता तर हिला सहन करणं आम्हाला कठीण झालंय. हो ना, मला वाटतं हिला धक्के मारून घरातून बाहेर काढून टाकत आहे, तेव्हाच हिला कळेल. हो, आता काही हिचा नवरा येणार नाही. अरे, तुम्ही दोघी हिला इतका त्रास देऊ नका. ताई, मी आपल्याला प्रार्थना करते, हे येतील तोपर्यंत मला घरात राहू द्या. मी अजिबात चुकणार नाही. पण सोना आणि रूपा ऐकत नाही आणि तिला धक्का देत घराबाहेर काढू लागतात. तेवढ्यात तिथे शैलेश येतो आणि तनुजाला पडताना झेलतो. अरे बेटा, तू आलास? अरे, तुम्ही आला? देवी आईचे किती धन्यवाद देऊ. तिने तुम्हाला पुन्हा माझ्याजवळ पाठवले. पण तुम्ही मला असे सोडून का गेला होतास? बस झाले. तुला जेवढा त्रास सहन करायचा होता तो करून झाला आहे. आता त्रास घ्यायचा नाही. आपल्याकडे आता कसलीच कमी नाही. आता इथे एक क्षण सुद्धा थांबायचे नाही. चला माझ्यासोबत. शैलेश आपल्या आई आणि तनुजासोबत तिथून निघून गेला. त्याच्याकडे काहीच कमी नव्हती. त्याचे घर सुद्धा भरपूर मोठे होते. त्यात तो तनुजा आणि आपली आई यांच्यासोबत राहू लागला. शैलेश आता एक उत्तम व्यापारी झाला होता. बेटा, तू इतके पैसे कसे काय कमवले? तू काय केले? आई, मी जेव्हा घरातून निघालो तेव्हा खूप त्रासात होतो. एक मोठ्या वनातून जात असताना मी पाहिले की काही चोर मिळून एक धनिक व्यापारीला लुटत होते. तेव्हा मी त्या व्यापारीची मदत करण्याचे ठरवले. थोड्या वेळाने अनेक काही लोकसुद्धा मदतीला आले. सर्वांना बघून ते चोर पळून गेले. अरे बेटा, आज तुझ्यामुळे माझे प्राण वाचले आहे. हे माझे कर्तव्यच होते. जर एक मनुष्य दुसऱ्याच्या कामास येणार नसेल तर कसली मनुष्यता. मी तुझा हा उपकार कधीही विसरणार नाही. त्यानंतर मी त्या व्यापारीला घरी सोडलं. त्यांनी माझ्याबद्दल विचारलं
तेव्हा मी सर्व काही सांगून दिलं. हे जाणून घेऊन त्यांनी आपल्या फॅक्टरीमध्ये मला कामावर ठेवले. हे घरसुद्धा मला त्यांनीच दिले आहे. आता माझ्याकडे कसलीच कमी नाही आहे. हे सर्व देवी दुर्गाचा प्रताप आहे, त्यांचाच आशीर्वाद आहे. तू बरोबर म्हणते आहे. उद्यापासून नवरात्रीचे पर्व सुरू होत आहे. आपण खूप उत्तम रीतीने देवी दुर्गेची भक्ती करूया, त्यांची पूजा करूया. होय, का नाही? हे तर तू खूपच छान म्हणतेय. आई, तुम्ही म्हणत असाल तर आपण आपल्या दोन्ही जाऊ आणि दादा यांना सुद्धा पूजेत बोलवणार. हे तू काय बोलतेस तनुजा? त्यांनी सर्वांनी तुला इतका त्रास दिला. ज्यांनी आपल्याबद्दल कधीच चांगला विचार केला नाही त्यांना तू आपल्या घरी बोलवायचं म्हणते. हे बघा, काही झालं तरी ते आपल्या घरचेच आहे. आपण एवढी मोठी पूजा करायची आणि घरच्यांनाच बोलवायचे नाही, असे बरे नाही. देवीची इच्छा असेल तर सर्व काही बरे होणार. तनुजा खऱ्या मनाने आणि पूर्ण अंतःकरणाने आपले जाऊ आणि भावांना बोलावते आणि मनोभावे पूजा करते. पण तनुजाचे वैभव बघून तिच्या जावांना त्रास होतो. तनुजा गेल्यावर ती म्हणते, मी पण बघतेच आता ही नवरात्रीचे उपास कसे करते. तुम्ही काय विचार केलाय? बघच आता, मी म्हणेन तसे वागायला सुरू कर. सगळे लोक तनुजाच्या घरी देवी आईची पूजा करायला येतात. सोना आणि रूपासुद्धा येतात. तनुजा, आम्ही तुला या कामात नैवेद्य करायला मदत करतो. बरं आहे ताई, तुम्हाला त्रास नसेल तर खीर आणि शिरा करून घ्या, मी अनेक काही करते. हे बघा ताई, जे तुम्ही मागवले होते. रूपा आणि सोनी गपचूप खिरीमध्ये मांसाचे तुकडे मिसळून देतात. त्यामुळे देवी दुर्गा खूपच क्रोधित होतात. रूपा आणि सोनी यांच्या डोळ्याची दृष्टी नाहीशी होते. मला काही दिसत नाहीये, मला पण काही दिसत नाहीये, आता कसे काय होणार? अरे देवी आई, हे काय? आता सर्व दोष मलाच लागणार. मी यांना पूजेत बोलवले आणि या आंधळ्या झाल्या. हे कसं झालं? यांना बरे करून द्या देवी आई. तनुजाचा धावा केल्याने देवी दुर्गा प्रकट होते. तनुजा, या दोघींना तर यांच्या कर्माची फळे मिळाली आहे. तुला माहित नाही? नवरात्रीच्या प्रसादात यांनी मांसाचे तुकडे घातलेत, म्हणून ही शिक्षा यांना मिळाली आहे. नाही आई, माझी आपल्याला प्रार्थना आहे की यांना बरे करून द्या. मी यांच्या वतीने आपल्याकडून क्षमा मागते. बरं आहे तनुजा, फक्त तुझ्या म्हटल्यामुळे मी या दोघींची दृष्टी परत करत आहे. आता तुझ्या जीवनात आनंद राहणार. माझा तुला हा आशीर्वाद आहे. असे म्हणून देवी अंतर्ध्यान होते. तनुजाच्या दोघी जावा आणि भाऊजी यांना खूप लाजल्यासारखं होतं आणि ते आपल्या घरी परत जातात. यानंतर तनुजा आपल्या सासूबाई आणि शैलेश यांच्यासोबत आनंदाने जगू लागते.